जिथे भले भले गुंड आणि मवाली नांगी टाकतात, अशा पोलीस स्टेशनमध्ये खाकीतली ममता ही जागी झाली आहे। अनोळखी असलेल्या आणि भुकेनं व्याकुळ असलेल्या एका दिवसाच्या चिमुकलीला पाहून एका पोलीस कर्मचारी महिलेच्या आतली आई जागी झाली आहे। आपल्या लेकराला जवळ घ्यावं, अगदी तसंच या महिलेनं त्या बाळाला स्वतःचं दूध पाजलंय। भल्या भल्या गावगुंडांचा तोरा उतरवणाऱ्या खाकीतल्या या वाघिणीनं तान्या बाळाला दूध पाजून अनेकांची मनं जिंकली आहेत। पण एखाद्या भावनिक चित्रपटाला लाजवेल अशी ही घटना कुठं घडली? या महिलेनं बाळाला दूध का पाजलं? या बाळाचं पुढे काय झालं? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। पोलीस म्हटलं म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा करणारे आणि त्यांची धुलाई करणारे अशी प्रतिमा समोर उभी राहते। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद मनात ठेवून पोलीस आपलं कर्तव्य पार पाडत असतात। पण या वर्दीच्या आत नाती देखील असतात। त्यांच्या प्रेमाचा ओलावा देखील कधी आई तर कधी वडिलांच्या रूपाने समोर येतो। अगदी असाच प्रत्यय आणणारी घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात। लोणार येथून एका इसमानं 3 सप्टेंबर शनिवारी एका दिवसाच्या चिमुकलीला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणलं होतं। परंतु अनाथ आश्रमानं पोलिसात तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला। दरम्यान तो इसम या चिमुकलीसह त्याच दिवशी रात्रीच्या 8 ते 8:30 वाजेच्या वेळी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी पोहोचला। ही चिमुकली एका वेड्याबाईची असल्याचे सांगून ती मेली असती म्हणून तिला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणल्याचं या इसमानं पोलिसांसमोर कथन केलं। सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली या इसमाकडे असल्यानं ती उपाशी होती। याच कारणानं ती व्याकुळ होऊन रडत होती। याच वेळी आपलं कर्तव्य पार पाडत असलेल्या महिला कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी या चिमुकलीला रडताना पाहिलं। पाहताच त्यांच्यातली ममता जागी झाली। सकाळपासून उपाशी या अनोळखी लेकराला स्वतःचं त्यांनी दूध पाजून शांत केलं। ते इथं आल्यानंतर ते बाळ खूप रडत होतं आणि मला असं वाटलं की हे बाळ माझंच एक काय कारण। मलाही छोटं बाळ असल्यामुळे मी त्या बाळाला घेतलं आणि जवळ घेतल्यानंतर मला एक प्रकारचं असं वेगळंच हे झालं की ते रडत असल्यामुळे माझा आत्मा एकदम म्हणजे मी सांगू शकत नाही, माझ्या अंगावर एकदम शहारे आले आणि मी त्या बाळाला माझ्या जवळ घेतल्यानंतर ते थोडं शांत झालं। मी त्या लेडीजला विनंती केली की मी या बाळाला जर माझं दूध पाजलं तर चालेल का? तर त्या म्हणे तुम्ही आमच्या सोबत जे आलेले त्यांना विचारून पहा। मग मी त्यांना विचारलं आणि आमचे पीएसओ साहेब होते ते म्हणे ठीक आहे म्हणे हे करा म्हणे तुम्ही पाजू शकता म्हणे। मग मी त्या बाळाला माझ्या जवळ घेतलं आणि त्याला दूध पाजलं। वर्दीतल्या वाघिणीचं सर्वत्र आता कौतुक केलं जातंय। योगिता डुकरे यांच्या या प्रशंसनीय कार्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा उंचावली आहे। याच कारणानं या महिला पोलीस कर्मचाऱ्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि आमदार संजय गायकवाड यांनी देखील दखल घेतली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। मंगळवार रोजी संध्याकाळी 7 वाजल्याच्या सुमारास एक इसम एक मुलीला छोट्या मुलीला घेऊन आला। त्याला विचारलं असता त्याने सांगितले की सदर त्याला तो लोणार येथील असल्यास त्याने सांगितले। त्याला विचारलं की मुलगी कोणाची आहे? त्याचे असे म्हणणे झाले की एक लोणार शहरामध्ये एक वेडी वेळसर बाई आहे, त्या वेळसर बाईची ही मुलगी आहे। सदर मुलगी हिचा जर त्या मुलीजवळ राहिली असती, त्या बाईजवळ राहिली असती, त्याचा मृत्यू झाला असता। त्याकरता मी तिला अनाथालयामध्ये दाखल करण्यासाठी आणलं। भावना अशी आहे की पोलिसांना कोणी कधी चांगलं म्हणत नाही। पोलीस त्यांच्या जीवनातील अनुभवांमुळे त्यांची नजर मिळालेली असल्यामुळे त्यांना भावना नसतात, ते निर्दयी असतात, ते कठोर असतात असा प्रत्येकाचा समज असतो। परंतु एक दिवसाचं बाळ जन्मलेलं बाळ आणि सकाळपासून ते बाळ उपाशी आहे आणि जन्म झाल्यानंतर बाळाला ताबडतोब पाहिजे असते तर आईच्या दुधाची गरज असते। पण त्याच्याची एका जो बाळ घेऊन तो व्यक्ती आला आणि दिवसभरापासून ते बाळ उपाशी होतं आणि आपली योगिता बुलढाणा पोलिसांची आपली कर्मचारी
हिने हिचं बाळ खाली ठेवून तिला असं वाटलं की हे बाळ दुसरं उपाशी आहे आणि तिने ताबडतोबीनं 2-3 त्या नातेवाईकाला विचारलं की या बाळाला मी स्तनपान करू का, आणि त्यांनी परवानगी दिली आणि आपला काळजातला तुकडा समजून तिने त्या बाळाला दूध पाजलं आणि त्या जन्मदात्या लेकराला तिने जन्म जरी दिसला नसेल तर पहिली आई म्हणून तिला त्यांनी ते दूध त्या ठिकाणी पाजलं आणि त्याला जीवनदान देण्याचा प्रयत्न केला. खरोखर हिचं करावं तेवढं कौतुक आहे की मातृत्व काय असते, जे आज आईला जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आपण म्हणतो की माया, ममता, प्रेम, वात्सल्य, भावना, आपुलकी, ज्या सगळ्या उपमा आईला दिलेल्या आहेत त्या खरोखर आज तिने दाखवून दिल्या की ही आईची किंमत या जगामध्ये काय आहे. स्तनपान कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांना ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडले गेले, तर अन्य महिला देखील योगिता ताईंप्रमाणे निसंकोचपणे आपल्या बाळाला स्तनपान करतील एवढे मात्र नक्की. बुलढाण्यावरून संजय जाधवसह साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.